सलग 2-3 वर्षांपासून प्रशासनाचे उंबरठे झिजूनही वसंता सोनटक्के अजूनही न्यायाच्या प्रतीक्षेत. वसमत प्रतिनिधी. भेंडेगाव तालुका वसमत येथील रहिवासी वसंता शिवाजी सोनटक्के यांचं दिनांक 1 जुलै 2026 पासून आमरण उपोषण सुरू. कर्तव्यात कसूर करणाऱ्या कुरुंदा पोलीस स्टेशनच्या तत्कालीन ठाणेदारांचं निलंबन करण्यात यावं. वाद निकाली लागत नाही तोपर्यंत भेंडेगाव रेल्वे पुलाचं काम थांबवण्यात यावं. शिवाजी सोनटक्के यांना गायब केल्याचा संशय असलेल्या संशयित आरोपींचा PCR काढण्यात यावा. या प्रमुख मागण्या प्रशासनापुढे ठेवत वसंता सोनटक्के यांचं उपोषण दुसऱ्या दिवशीही सुरूच. वसंता सोनटक्के यांचे पॅरालाइज असलेले वडील शिवाजी रामराव सोनटक्के हे दिनांक 10/2/2024 पासून त्यांच्या स्वतःच्या शेतातून गायब झाले. त्यानंतर वसंता सोनटक्के यांनी कुरुंदा पोलीस स्टेशन येथे संशयित आरोपींच्या नावासह तक्रार दिली असता कुरुंदा पोलीस स्टेशनचे तत्कालीन ठाणेदार यांनी शिवाजीराव रामराव सोनटक्के हे हरवले असल्याची नोंद घेतली होती. हे विशेष. पॅरालाइज असलेला व्यक्ती जो केवळ 4 पावलं चालू शकतो किंवा 4-2 शब्द बोलू शकतो तो हरवतो कसा, हा संशोधनाचा विषय आहे. वसंता सोनटक्के यांनी संशयित म्हणून नाव घेतलेले इसम व त्यांचा मागील बऱ्याच दिवसांपासून जमिनीसंदर्भात वाद आहे व या वादाच्या व रागाच्या भरात या इसमांनी त्यांचे वडील शिवाजी सोनटक्के यांचं अपहरण करत त्यांना संपवून टाकलं, त्यांना जीवानिशी मारलं असा वसंता सोनटक्के यांना संशय आहे. मागील वर्षी दिनांक 14 ऑगस्ट ते 19 ऑगस्ट एका बाजूला संपूर्ण देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना दुसऱ्या बाजूने मात्र कुणी न्याय देतं का न्याय असं म्हणत वसंता सोनटक्के यांच्या 6 दिवसांच्या उपोषणानंतर अखेर खडबडून जागे झालेल्या पोलीस प्रशासनाने संशयित इसमांवर 19 ऑगस्ट रोजी भारतीय न्यायसंहिता BNS 363 व 34 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला होता. तसेच वसंता सोनटक्के यांना त्यांच्या इतर मागण्यांबाबत वसमतच्या तत्कालीन तहसीलदार शारदा दळवी मॅडम तथा वसमतचे उपविभागीय अधिकारी श्री विकास माने साहेब यांनी आश्वस्त केल्यानंतर वसंता सोनटक्के यांनी उपोषणाच्या 6व्या दिवशी उपोषण सोडलं होतं. मात्र त्यानंतर 10 महिन्यांचा कालावधी उलटूनही ना वसंता सोनटक्के यांचे वडील शिवाजी रामराव सोनटक्के यांचा शोध लागला नाही त्यांच्या इतर मागण्यांबाबत प्रशासनाने काही कार्यवाही केली. अखेर भारतीय राज्यघटना व न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवत वसंता सोनटक्के यांनी पुन्हा एकदा उपोषणाचे हत्यार उपसले आहे. आज त्यांच्या उपोषणाचा दुसरा दिवस. त्यांनी पुन्हा एकदा उपोषण सुरू केल्यानंतर तरी असंवेदनशील असलेल्या प्रशासनाच्या संवेदना जागा होणार का? शिवाजीराव रामराव सोनटक्के हे हयात आहेत की मृत हे समोर येणार का? वसंता सोनटक्के यांना न्याय मिळणार का? मराठा टाइम्ससाठी विशाल शिंदे, वसमत, हिंगोली.